सप्रेम जय भीम. पुन्हा आज फेसबुकच्या बहुजन संघटक या पेजवर तुमच्यासमोर मला बोलायची संधी मिळत आहे. मित्र हो, रोज 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 आपण एकमेकाशी चर्चा करत राहायची आणि त्या चर्चेचं रूपांतर कृतीत किंवा ध्येयात किंवा आपल्या वागण्यात झालं पाहिजे, हे जे अपेक्षित असतं ते दिसत नाही. आपण फक्त ऐकत राहतो, आपण वाचत राहतो, आपण कोणाशी बोलत राहतो, पण जे ऐकलंय हे ते खरं आहे की नाही हे पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण काहीतरी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं अंमलबजावणी करून त्याला आपण कृतीत आणलं, असं अलीकडे बिलकुल दिसत नाही. त्याचा परिणाम झाला की सगळीकडे सगळ्या भारत देशामध्ये गोंधळाचं वातावरण आहे. म्हणजे मला इतकी गंमत वाटत आहे की बघा, म्हणजे आता बोलायलाच पाहिजे, काही उपाय नाही आपल्याकडं, की महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं फार मोठं प्राबल्य आहे. एवढे वर्ष झाली त्यांना राजकारणामध्ये, त्यांचं महाराष्ट्रभर आणि देशामध्येही वजन आहे. आणि अशावेळी त्यांचा पुतण्या त्यांच्याशी तोडून जातो, त्यांचे दोन शकलं करतो आणि बहिणीच्या विरोधात आपल्या बायकोला उभं करतो आणि सगळ्या महाराष्ट्रभर आणि देशात ही बातमी जाते बघा की सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे. आणि याचं सगळं अतिशय वेगाने प्रसारण होतं. सगळे मीडियावाले, बातम्यावाले, सोशल मीडियावाले, टी व्ही चॅनलवाले, सगळे वर्तमानपत्रवाले याचा अतिशय मोठं भांडवल करतात. आणि काय होतं की निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव होतो आणि त्याच्याऐवजी सुप्रिया सुळेंचा खासदार म्हणून विजय होतो. आता सुप्रियाताई एवढ्या वर्ष खासदार होत्याच, टर्म होत्या, त्याच्यामुळे त्यांना विजयी होणं, लोकांबद्दल त्यांनी जी कामं केली किंवा त्यांच्या ह्याच्यात कामं केली किंवा संसदेत त्यांची भाषणं आपण ऐकली, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक टॅलेंटेड आहे आणि जे वडिलांपासून त्यांनी घेतलेलं आहे असं दिसतंय आपल्याला. पण त्या संसदेत जाणं हे काही फार मोठी गोष्ट नव्हती, नवीन नव्हती. पण त्यांच्या विरोधातच त्यांच्या भावाची पत्नी उभी राहणं, म्हणजे त्यांची भावजाई उभी राहणं, हे म्हणजे कुठल्या लोकशाही तंत्रात बसतं मला पटत नाही, म्हणजे समजत नाही. आणि त्या पराभूत होतात आणि पराभूत झाल्यानंतर लगेच निवडणुकीच्या 4 दिवसाचा सगळा हा हवाला घेतला की त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळते आणि ते संसदेच्या राज्यसभेत खासदार म्हणून बिनविरोध निवडले जातात. म्हणजे हे आहे काय? ही लोकशाही आहे? ही भारतीय संविधानानं दिलेल्या 1 ते 395 कलमांमध्ये कुठल्या कलमात बसतं? नैतिकता कुठे ह्याच्यात? काही समजायला मार्ग नाही. ज्या संसदेमध्ये रिपब्लिकन पक्षाचा एक माणूस निवडून येत नाही, ज्याच्या पक्षाला कुठे किंमत नाही, पण तरीही फक्त तो चांगल्या चारोळ्या करतो, कविता करतो आणि एकेकाळी दलित पॅंथरचा प्रभावी नेता होता आणि शरद पवारांच्या सानिध्यात आल्यानंतर त्याचं जे काही शिरकाण झालं पुढे, त्याच्यासाठी इतकी लाचारी, जो बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष मानतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानतो, भगवान बुद्धांना मानतो आणि लाचारी पत्करतो, त्याला पुन्हा मंत्रिपदाची ऑफर होते. आहे का हे जेव्हा, आणि जेव्हा सगळ्या प्रत्येक खासदाराचं, निवडून येणाऱ्या खासदाराचं, पराभूत झालेल्या खासदाराचं हे जेव्हा सगळं चारित्र्य पाहिलं आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा थोडासा लेखाजोखा घेतला की माझ्या मनात जो प्रश्न उभा आहे त्या प्रश्नाबद्दल मी आज तुमच्यासमोर बोलणार आहे बघा. की आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था अजून पक्की झाली आहे आणि आजही जाती व्यवस्थेवरच आपण मानणारे लोक आहोत. आणि ही जाती व्यवस्था या देशातील चातुर्वर्ण्याच्या संस्कृतीची शोषण व्यवस्था आहे, हे अजून आपण लक्षात घेतलं नाही. आणि या चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे आता जातीवर बोलायचंच आहे तर त्यांची नावं घेतलीच पाहिजेत, काही पर्याय नाही. तर या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण हा सर्वोच्च स्थानी आहे
तो जे म्हणेल त्याला जे वाटेल तेच होईल, त्याला जे करायचं आहे तेच तो करेल, त्याला दुसरा पर्याय आपण देऊ शकत नाही. आणि त्याच्या मनाविरुद्ध जर वागलो आपण तर तो कुठल्या पद्धतीने आपला काटा काढेल, तुमचा स्वतःचा वैयक्तिक काटा काढेल, तुमच्या कुटुंबाला नेस्तनाबूत करेल, तुमच्या समाजाला नेस्तनाबूत करेल, तुम्हाला देशोधडीला लावेल. ही या देशाची चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट आहे. ही चौकट वैदिक संस्कृतीपासून सुरू झाली आहे. या वैदिक संस्कृतीने आपल्याला असं वाटतं की आपल्या वैदिक संस्कृतीने आपल्याला 4 वेद दिले आणि वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावावा, इतरांनी व्हावा भारमाथा. हे जेव्हा तुकाराम बोलत आहे तेव्हा त्यांना माहीत असतं की वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे. वेदाचं वाचन केलं म्हणून, संस्कृत वाचन केलं म्हणून या देशातल्या अनेक बहुजन समाजातल्या लोकांना आपलं आयुष्य संपवावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे. या वेदामध्ये ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे आणि अथर्ववेद आहे. हे 4ही वेद या सृष्टीतल्या पूर्णपणे कल्पनेवर आधारलेले आहेत. हे अनेकांनी अनेकदा सिद्ध केलेलं आहे. चार्वाकाने ते सिद्ध केलं आहे, भगवान बुद्धाने ते सिद्ध केलेलं आहे. आणि ही आपल्या देशातली अतिशय मोठी वैचारिक फळी या लोकांनी उभी केलेली आहे. पण त्या वैचारिकतेला कुठं आहे आज, त्याची अवस्था काय झाली आहे. आणि मग आता नव्या शैक्षणिक धोरणामध्ये वैदिक मॅथमॅटिक्स येतं. अरे वैदिक मॅथमॅटिक्स हा काय प्रकार आहे. याचा अर्थ वेद अजूनही आपल्या मानगुटीवर बसलेले आहेत. आणि दुर्दैव असं आहे की वेदांचं भाषांतर बाकीच्या भारतातल्या सगळ्या भाषात झालं नाही. हे संस्कृतमध्येच आहे. आणि संस्कृत हा वाचनाचा, बोलण्याचा, ऐकवण्याचा हा अधिकार फक्त अजूनही ब्राह्मणांचा आहे. मग या वेदांमुळे मग ब्राह्मण्यकं आली, आरण्यकं आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनुस्मृती आली. आणि मनुस्मृती हा एकमेव असा जगातला ग्रंथ आहे, न्यायाचा ग्रंथ आहे, जो ग्रंथ केवळ ब्राह्मणांना संरक्षण देतं. एवढंच नाही तर ब्राह्मणांना ज्यांनी सांगितलं की देवाला सगळे अधिकार आहे, देवाला सुद्धा जेवढे अधिकार नसतील तेवढे ब्राह्मणांना अधिकार आहेत, असं ते मनुस्मृती सांगते. काय सांगते, 80 वर्षाचा विद्वान म्हातारा जरी असला आणि 8 वर्षाचा ब्राह्मणाचा मुलगा असला तरी तो 8 वर्षाचा ब्राह्मणाचा मुलगा श्रेष्ठ आहे, कारण तो ब्राह्मण आहे. आणि हा बहुजन समाजाचा दलित आहे, शूद्र आहे, ओबीसी आहे, त्याला काही किंमत नाही. हे सांगणारी वचने मनुस्मृतीत आहे. स्त्रियांचे सगळे अधिकार मनुस्मृतीने काढून घेतलेले आहेत. जेव्हा की या देशामधल्या 50% स्त्रिया या लोकसंख्येच्या मानाने 50% आहेत. त्यांचे अधिकार मनुस्मृतीने काढून टाकले आहेत. आणि स्त्रियांना जसं पाहिजे तसं हे ब्राह्मणी वर्चस्ववाले वागवतात. आतापर्यंत त्यांनी तेच केलेलं आहे. त्यांना घराच्या बाहेर स्थान नव्हतं. स्त्री ही जननी आहे, बस एवढाच त्यांचा उद्धार, आणि त्यांना जसं वाटेल तसं वागवायचं. अशा मनुस्मृतीला या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा चार्वाकाने तडा दिला. मग आम्ही काय केलं चार्वाकाचं, याच ब्राह्मण लोकांनी त्याला गवताच्या गंदीत टाकलं आणि जाळून टाकलं. आणि मग चार्वाकाबद्दल संभ्रम निर्माण केले. चार्वाक 1 की 2 की चार्वाक सुत्त 3 की 4, म्हणजे त्या चार्वाकाचा पत्ताच लागू दिला नाही आणि त्याला ऐतिहासिक सत्य करून टाकलं. हे कसं. त्यानंतर या देशामध्ये भगवान बुद्ध आले. भगवान बुद्धाने या वेद संस्कृतीला पूर्णपणे नाकारलं. ते म्हणाले हे काय ईश्वर नाही, परमेश्वर काय, सगळं थोतांड आहे. आणि यांनी सांगितलेले योग आणि कल्पना, भविष्य हे सगळं बोगस आहे. अरे माणसाचं जीवन जगलं पाहिजे, म्हणून सामाजिक जीवनाचा अर्थ कसा असला पाहिजे, समाजातलं दुःख कसं कमी करता येईल, हे सगळं सांगितलं. भगवान बुद्धाने उपासना पद्धती नाकारली. त्यांनी सांगितलं की जीवन कसं जगावं हा जीवन मार्ग मी तुम्हाला देत आहे. आणि केवळ एवढं नव्हे तर 84,000 स्कंद त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये तयार केले. आणि त्रिपिटक तयार झालं, ज्याच्यामध्ये सुप्त पिटक आहे, विनय पिटक आहे, अभिधम्म पिटक आहे. आणि ही सगळी 3ही पिटकं आपल्या देशातील सामान्य माणसाला, नहो विश्वातील माणसाला कोणत्या समस्या असतात आणि त्या समस्याचं निराकरण कसं करता येऊ शकतं, माणसाला दुःख का होतं आणि ते दुःख निवारण्याचे कोणते उपाय आहेत, दुःख निवारण्यासाठी काय केलं पाहिजे, एवढ्या सगळ्या आणि अतिशय गोष्टी रूपात, अतिशय सरळ शब्दात, अतिशय निर्व्यासपणे, अतिशय प्रेमळपणे, अतिशय नम्रपणे भगवान बुद्धाने सांगितलेलं.
तेव्हा असं वाटलं होतं की आता भगवान बुद्धाने सांगितलेला जीवन मार्ग सगळे लोक अंगीकारतील आणि या देशामध्ये मानवांचं नवविश्व तयार होईल. माणसं एकमेकावर प्रेम करतील, एकमेकाला बंधुभावाने वागवतील, आपल्या समस्यांचं निराकरण करतील आणि आनंदाने जगतील. हे जगण्यासाठी भगवान बुद्धाने जी मेहनत घेतली त्याच्यानंतर त्या मेहनतीला फळ दिलं सम्राट अशोकाने. युद्ध हा कुठल्याही गोष्टीचा मार्ग नाही हे जेव्हा बुद्ध सांगतात आणि सम्राट अशोक जेव्हा युद्ध करतो कलिंगाचं त्यावेळी तो टाकून देतो आणि भगवान बुद्धाने दिलेल्या विचारसरणीने आपला देश चालवतो आणि तो देवानाम प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक होतो. सगळ्या गावांमध्ये तो दवाखाने काढतो, पशुसाठी दवाखाने काढतो, रस्ते काढतो, शेतीच्या अवजारांचा शोध लावतो, शेती कशी करावी त्याचा शोध लावतो आणि सगळी माणसं आनंदानं कसे राहतील याचं जीवनाचा हे करतो. त्याने त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या सत्तेत असलेल्या राज्यामध्ये 84,000 स्तूपांची निर्मिती केली आणि प्रत्येक स्तूपांवर भगवान बुद्धाचं प्रत्येक वचन तयार करण्याचं त्याने हे केलं. असा सम्राट अशोक ज्यावेळी या देशाचा महानाम सम्राट झाला आणि जगभरात तो प्रसिद्ध झाला, त्यांनी आपली मुलगी संघमित्रा, आपला मुलगा महेंद्र विदेशात भगवान बुद्धाच्या प्रचारासाठी पाठवले. चीनमध्ये गेले, म्यानमारमध्ये गेले, जपानमध्ये गेले, नेपाळमध्ये, सगळ्या देशाच्या आजूबाजूच्या सगळ्या कंट्रीमध्ये भगवान बुद्धाचा प्रचार इतका झाला कारण तो मानवी हिताचा विचार होता. एक माणूस दुसऱ्या माणसाशी विदूषकपणे द्वेषाने वागूच शकत नाही, तो वागू नये तरच त्याच्या दुःखाची समस्या दूर होऊ शकते. हे सांगणारं बुद्धाचं तत्वज्ञान बुद्धानंतर 500 वर्षांनी आणि सम्राट अशोकाच्या 10व्या पिढीनंतर बृहद्रथाच्या वेळी पुन्हा ते संपवण्यात आलं. पुष्यमित्र शुंग नावाच्या ब्राह्मणाने पुन्हा त्याच्यामध्ये घिसाडघाई केली आणि पुन्हा ही वैदिकांची शोषण व्यवस्था, पुन्हा चातुर्वर्ण्याची चौकट या देशामध्ये पक्की राहावी याच्यासाठी त्याने निर्णय घेतला. ज्या राज्याचा तो सेनापती आहे, ज्या राजाने त्याला सेनापती केलेला आहे त्या राजाचा तो खून करतो, त्याची हत्या करतो आणि त्याच्या आधी तो सगळी पूर्ण तयारी करून टाकतो की राज्य चालवणारे जे सरंजामदार असतात, जे मालगुजार असतात, जे कुलकर्णी देशपांडे असतात, जे गावाच्या लोकांकडून शेतसारा वसूल करतात आणि त्यांच्यासाठी हिताचं काम करण्याचं काम करतात, त्या सर्व कर्तव्यनिष्ठ लोकांना तो आपल्या हाताशी घेतो, त्यांना लाचा देतो, त्यांना गुलाम करतो आणि तो आपल्या ताब्यात घेतल्यानंतर तेव्हा बृहद्रथाची हत्या करतो आणि आपोआप त्याचे हे करतात. आणि मग त्याच्या लक्षात येतं की बुद्धाचे जे अनुयायी आहेत, फॉलोवर्स आहेत, ज्यांना आपण भिक्षू म्हणतो, हे भिक्षू हे तत्वज्ञान सांगतील म्हणून तो त्या भिक्षूंची कत्तल करतो आणि या देशातून शिक्षणाचं काम संपुष्टात येतं. पुष्यमित्राच्या आधी या देशामध्ये शिक्षणाच्या देणाऱ्या विद्यापीठांची किती संख्या होती? नालंदा होतं, विक्रमशिला होतं, 4 विद्यापीठे या देशामध्ये होती जिथे कितीतरी मुलं शिकायचे आणि आपलं हे करायचं. त्याच्यातला मला आठवणारा, मला कारण मला आजार आहे, मला आठवते की त्याच्यामध्ये एक जीवक नावाचा भगवान बुद्धाचा अनुयायी होता. रस्त्यावर सापडलेलं पोर एका महाराजाच्या पोराने घेतलं आणि त्याला मोठं केलं. तो आरोग्याचे धडे देतो आणि जीवकाने एवढा आरोग्याच्या उपचारांवरचा अभ्यास केला की त्याने शस्त्रक्रिया सुद्धा केली. असा जीवक जो माणसांच्या सर्वाभूती आरोग्याचं रक्षण करावं म्हणून काम करतो ते बुद्ध फिलॉसॉफीमध्ये आहे. म्हणजे आयुर्वेद शास्त्र बुद्ध फिलॉसॉफीमध्ये आहे. ती फिलॉसॉफी देणारे जे जे लोक आहेत ते संपवण्याचं काम या पुष्यमित्र शुंगाने केलं आणि पुन्हा ज्योतिष्य, भविष्य, ब्रह्म, विष्णू, महेश, त्रिदेव, पाताळ, स्वर्ग, मृत्यू या भ्रामक कल्पना पुन्हा आणल्या आणि ब्राह्मणांचं वर्चस्व त्या पद्धतीने निर्माण झालं. त्यांनी बृहद्रथाची हत्या केली आणि ब्राह्मणी वर्चस्वाप्रमाणे चातुर्वर्ण्याची व्यवस्था पुन्हा आणली. पुन्हा ब्राह्मण सर्वश्रेष्ठी झाला आणि आजूबाजूनं काम करणारे, स्वतःला क्षत्रिय समजणारे, त्यांच्या हाताखालून काम करायचं. आणि वाईट गोष्ट अशी आहे, हे या लोकांना समजत नाही, ना क्षत्रियांना समजत, ना शूद्रांना समजत, ना वैश्यांना समजत. फक्त आपली जात धरून ते राहतात. त्यांच्याच खांद्यावर बंदूक द्यायची आणि त्यांच्याच जातीच्या लोकांना मारायचं. हे जे षडयंत्र मनुस्मृतीने सांगितलेलं आहे, हे षडयंत्र आत्तापर्यंत या लोकांच्या लक्षातच येत नाही. ही आपल्या देशातील लोकांची शोकांतिका आहे. आणि काय पुढे झालं? पुढे याच पुष्यमित्र शुंगाने ही सगळी व्यवस्था तयार केली आणि जिथे जिथे भगवान बुद्धाची स्मारकं होती, स्तूप होती, विहार होती, तिथे तिथे मंदिरांचा थैथयाट सुरू केला.
आणि मंदिरांमध्ये पुजाऱ्याचं पोट असतं, दक्षिणा द्यायच्या, सगळं करायचं, आणि ब्राह्मण जे बोलेल ते सत्य, त्याला प्रश्न विचारायचा नाही. आतापर्यंत ही परिस्थिती झाली आहे. आजही खेड्यापाड्यातील लोक विवाह कसा करायचा, त्याचा मुहूर्त कसा करायचा, जन्म झाला त्या बाळाचं नाव काय ठेवायचं, गृहप्रवेश करायचा त्याचं काय करायचं, गणपतीचा सण आला कोण पुजारी ठेवायचा, हे अजून सुरू आहे. याचा अर्थ जाती व्यवस्था अजून पक्की होत आहे. ती जात नाही. ही जाती व्यवस्था खतम करायसाठी 12व्या शतकामध्ये महात्मा चक्रधर आला. चक्रधराने ही जाती व्यवस्था खतम करायसाठी सगळ्यांनी प्रेमानंच राहावं. म्हणजे ते असं म्हणतात की श्री प्रभू महारा मांगा घरी विचारतात ती, म्हणजे महार मांगाच्या घरी सुद्धा हे जातात आणि त्यांच्याकडे जेवतात. असा हा माणूस सगळ्या जगाला माणूस म्हणून संदेश देणारा, स्वतःच्या पूर्ण कर्तृत्वाने त्याचा शिष्य जो आहे माईंभट, तो स्मृतिस्थळ लिहितो, स्थानपोथी लिहितो, आणि चक्रधरांचं सगळी फिलॉसॉफी तो या निमित्ताने सांगतो. त्या चक्रधराचं काय होतं, रामदेवरावाच्या याच्यात सेनापती नावाचा हेमाद्री पंडित असतो, ज्याने चातुर्वर्ण चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला आणि वर्षाचे 9000 पूजेचे स्तोत्र लिहिले की लोकांना पूजा अर्चाच करत राहायचे आणि ब्राह्मणाला दक्षिणा देत राहायच्या. त्या चातुर्वर्ग चिंतामणीवाल्या हेमाद्री पंडिताला वाटलं की अरे हा आपल्या ब्राह्मणी संस्कृतीला विरोध करणारा माणूस आहे, याला खतम केलं पाहिजे. आणि औरंगाबादच्या लेण्यांमध्ये एका तलावावर तो त्यांची हत्या करण्यासाठी माणसं पाठवतो आणि त्याला मारून टाकतात. चक्रधराचा खून केला जातो आणि बातमी काय पसरते, कुमरूजी आला, कुमरूजी आला. म्हणजे चक्रधर मेले नाही, ते देव अवतार आहे, पंचकृष्ण आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी उत्तरापंथ गमन केलं. आणि त्यांच्याच पोथींमध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये, स्थानपोथीमध्ये जेव्हा त्याचे उल्लेख येतात तेव्हा मानवा पंथामधली लोक ब्राह्मणी विचारसरणीचेच येतात. ते सांगतात ह्या प्रक्षिप्त ओव्या आहेत, त्या काढून टाका. आमचे आवडते सर डॉक्टर व्ही कोलते, त्यांनी याचा अभ्यास केला आणि लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला. त्याचं संपादन केलं महाराष्ट्र शासनाच्या याच्यात, जो माईंभटाने आधी लिहिला होता. आणि त्याच्यामध्ये ही ओवी टाकली तर सगळ्या महानुभाव पंथाच्या ब्राह्मणी मंडळींनी कोर्टामध्ये धाव घेतली हो. अमरावतीच्या कोर्टात ती केस चालली, त्याच्यानंतर नागपूरच्या हायकोर्टात केस चालली, आणि महाराष्ट्र शासनाने छापलेल्या या पुस्तकातल्या ह्या प्रक्षिप्त ओव्या म्हणून काढून टाकण्यात आल्या. हे किती भयानक षडयंत्र आहे. म्हणजे जे सत्य आहे ते लपवून ठेवायचं आणि त्याच्याऐवजी आदर्शाचा मुलामा द्यायचा आणि चक्रधराला या पद्धतीनं त्याची फिलॉसॉफी नष्ट करायची. आज महानुभाव पंथ हा छोट्याशा लोकांमध्ये राहिला आहे आणि त्यातही दलित महानुभाव शब्द आला. म्हणजे जाती व्यवस्था पुन्हा कठीण झाली. हे 12व्या शतकात घडलं. त्याच्यानंतर एक अतिशय जबरदस्त माणूस महाराष्ट्रामध्ये नव्हे जगाच्या पाठीवर आला. त्याचं नाव शिवछत्रपती शिवाजी महाराज. त्याने रयतेचं राज्य आणलं. त्याने ब्राह्मणांच्या सगळ्या गोष्टींना थारा दिला नाही. त्याने कुठे पूजा अर्चा केली नाही आणि त्यांनी आपली स्वतःची सल्तनत निर्माण केली, आपली रयत निर्माण केली. त्याच्या पूर्ण सैन्यामध्ये सगळ्या 18 पगड जातीचे लोक होते आणि त्यांना तो मावळे हा शब्द वापरायचा. सारेच्या सारे होते. त्यांच्यामध्ये घुसपेट केली ब्राह्मणाने आणि काय इतिहास लिहिला. शिवाजी महाराजाचा गुरु दादोजी कोंडदेव होता आणि मग त्याच्याबद्दल जेम्स लेननं काय लिहिलं आणि काय भयंकर प्रकार झाला हे आपल्या लक्षात येत नाही. आणि ज्यावेळी शिवाजी राजांनी ब्राह्मणी सत्ता उलटून लागली, या लोकांनी सांगितलं की शिवाजी महाराज फक्त मुसलमानांचे मारेकरी होते आणि मुसलमानांविरुद्ध तीव्र द्वेष हिंदू समाजांमध्ये पसरवायचा. हिंदू मुसलमान हे भांडणं राहत राहिले की ब्राह्मणांचं वर्चस्व कायम राहील. हे त्यांनी केलं. आणि हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी मग जे कोणी सांगतात, मामा देशमुख नावाचे इतिहास तज्ञ, त्यांनी हे सगळं उघडून काढलं. त्यांची जिवंत प्रेत यात्रा काढली या लोकांनी नागपुरात. म्हणजे खरं सांगणं या लोकांना पाहत नाही. खोट्यांच्या सगळ्या वर्तनावर यांचं सगळं विश्व उभं आहे हे आपल्या ध्यानात येत नाही. आणि जेव्हा शिवाजी राज्याभिषेक करतो, कोणी ब्राह्मण एक जण तयार होत नाही पुण्याचा. आणि त्यावेळी काशीवरून गागाभट्ट आणावा लागतो आणि गागाभट्ट त्यांचा सिंहासनावर त्याचा आरूढ करतो आणि त्याला म्हणतो की तू आता सिंहासनाचा राजा झाला आहे, पण तू ब्राह्मणांचा राजा नाही. तू जगातल्या सगळ्या लोकांचा राजा आहे, पण तू ब्राह्मणाचा होऊ शकत नाही. हे काय भानगड आहे. आणि ज्यावेळी शिवाजीराजे त्यांना हे करतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आता हे बरोबर नाही, आणि त्या शिवाजीला देखील विष देऊन मारण्यात येतं. हे तिथे जवळ जातात लोक. ब्राह्मणी कावा हा जगात कोणत्याही माणसाला अद्यापपर्यंत समजला नाही.
ब्राह्मण लोक ज्याला मारायचं असतं त्याच्या पहिल्यांदी मैत्री करतात, आणि एकदा मैत्री पक्की झाली, त्याचा विश्वास वाढला की तेव्हा त्यांचा काटा काढतात. शिवाजींचं असं झालं. आणि ज्यावेळी शिवाजीने आपल्या मुलाला संभाजीराजाला संस्कृत शिकवलं, आणि शूद्रांना तर संस्कृत शिकवायचा अधिकारच नाही, कारण त्यावेळी त्यांनी परशुरामाला जन्माला घातलं. मला तर हे समजत नाही की जो परशुराम आपल्या स्वतःच्या आईला मारतो, स्वतःच्या आईची हत्या करतो, तो माणूस यांचा परमेश्वर कसा होऊ शकतो? अरे आईच जन्मदात्री असते, त्या आईनं तुला जन्म दिला आणि तिला तू मारतो, आणि मग काय परशुरामाचं राज्य येतं. आणि काय सांगण्यात येतं की परशुरामाने 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली, त्याच्यामुळे आता पृथ्वीवर कोणी क्षत्रिय राहिला नाही, सारे शूद्र राहिले. म्हणजे क्षत्रिय म्हणजे राज्य करणारे, यांनी राज्य करणारे खतम करून टाकले, आणि सारे शूद्र. किती भयानक नीती आहे हे. इतिहासात हे कधी कोणाच्या समोर येणार? कोणी समोर आणत नाही. मग संभाजीराजांचा खून होतो, संभाजीराजांची हत्या होते. कशासाठी? आणि सांगतात की औरंगजेबाने संभाजीराजाची हत्या केली. औरंगजेब कशाला हत्या करेल? औरंगजेब जीभ नाही काटणार, औरंगजेब कानात शिसं नाही टाकणार, कारण जीभ कापणे, कानात शिसं टाकणे, त्याच्यानंतर हत्या करणे, त्याचं मुंडकं याच्यावर भाल्याच्या पात्यावर फिरवणे, हे मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे ब्राह्मणी वचन आहे, हे ब्राह्मणांनी केलेले क्रूर कर्तव्य आहे. त्याच्या शरीराच्या चिंधड्या झाल्यावर एका महाराने त्याला सगळ्या हे केला आणि त्याचा अंत्यसंस्कार केला. हे सांगितलं जात नाही, हे सांगितलं जात नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा पेशवाई येते. पेशवाई आल्यानंतर या पेशवाईमध्ये तर अहंकार मागला जातो. सारेच्या सारे ब्राह्मण आपल्या मनात वाटेल तसे रात्री रात्री स्त्रियांची लूट करतात, अस्पृश्यांची. आणि काय काय अस्पृश्यांना तर तोंडाला गाडगं आणि कमरेला फळा लावा म्हणतात. माणसांची एवढी विषम परिस्थिती यांनी आणली आहे. मग पेशवाई आली. या पेशवाईला खतम करण्यासाठी एकमेव नंतर राज्य आलं. ते राज्य आलं इंग्रजांचं. याच्या आधी अनेक राजे होऊन गेले, पण त्या राजांना इंग्रजांनीच आणलं, त्याच्यामुळे त्या राजांना ब्राह्मणांनीच आणलं, त्याच्यामुळे ब्राह्मणांवर कोणताच अत्याचार झाला नाही. मुसलमानी सत्तेत ब्राह्मणांवर अत्याचार झाला नाही. मुसलमान इतके वर्ष त्यांनी राज्य केले या देशावर, पण त्यांनी ब्राह्मणांवर अत्याचार केले नाही. आणि मुसलमान आपण जेव्हा म्हणतो, मुस्लिम लोक जेव्हा म्हणतो, तेव्हा मुसलमानांनी, माझ्या मुसलमान मित्रांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मुसलमान कोण आहे? ते अरबस्तानातून आले आहेत, इराणमधून आलेले आहे, की बाहेरच्या देशातून आलेले आहे? बाहेरच्या देशातून आले ते मूठभर लोक होते. पण इथे जे अस्पृश्य लोक होते, माझा मित्र आहे जावेद पाशा, ज्यांनी अतिशय चांगली पुस्तकं लिहिलेली आहे. इथे जे मुस्लिम, इथे जे अस्पृश्य लोक होते, ज्यांचा प्रचंड छळ केला जायचा, ज्यांना नामुष्कीचं जीवन जगायचं होतं हिंदूंमधून अस्पृश्य म्हणून त्यांनी मुसलमानांचा धर्म स्वीकारला, इस्लाम धर्म स्वीकारला. आज जेवढे मुसलमान भारतात आहेत सामान्य स्तरावरचे, ते सगळेच्या सगळे आधीचे अस्पृश्य आहेत, शूद्र आहेत. हे त्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ते धर्माच्या नावाने भांडणं करतात. आणि भांडणं कोणाशी लावतात? तर मुसलमानांचं हिंदूंशी. आणि हिंदू कोण आहे? सारे शूद्र आहेत. ब्राह्मण हे हिंदू नाहीत, ते समोरच येत नाहीत. ते ज्यावेळी मैदानात येतात त्यावेळी स्वतःला हिंदू समजतात, आणि जेव्हा राज्य करतात तेव्हा स्वतःला ब्राह्मण समजतात. ही गोष्ट आपल्या केव्हा लक्षात येणार? म्हणून मुसलमानांनी सुद्धा जागृत झालं पाहिजे. आणि या हिंदू मुस्लिम वादामध्ये आपण अस्पृश्य होतो म्हणजे या देशाचे मूळ निवासीच होतो, आणि जेवढे अस्पृश्य आहेत ते आपले भाऊबंद आहेत, आणि जेवढे अस्पृश्य आहेत ते मुसलमानांना सांगितलं पाहिजे की तुम्ही आमचे भाऊबंद आहे. तर आणि तरच या देशामधली मानवता टिकून राहू शकेल. त्याच्यानंतर काय झालं? इंग्रज आले. इंग्रजांनी या देशाचा अभ्यास केला, आणि त्यांच्या लक्षात आलं की ब्राह्मणी संस्कृतीने या देशाची हजारो वर्ष छळवणूक केलेली आहे. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्थेप्रमाणे, जाती व्यवस्थेप्रमाणेच तुम्ही राहिलं पाहिजे. आणि ती काय गंमत आहे, म्हणजे ब्राह्मण असला तो स्वामी असतो, आणि आमचा बहुजन समाजाचा असला, जरी तो चांगला वारकरी संप्रदायाचा लेखक असला, कवी असला, तरी तो कोण? तो संत असला तरी संत सावता माळी, म्हणजे तो माळी आहे. संत चोखोबा महार, गोरोबा कुंभार, म्हणजे जाती लावायच्या. आणि त्यांचा असला तो एकदम स्वामी, तो एकदम समर्थ, त्याला जात नाही लावायची. हे आत्तापर्यंत चालत आलेलं आहे. इंग्रजांनी हे सगळ्यात पहिल्यांदा खोडून काढलं. 1835 साली पहिल्यांदा लॉर्ड मेकाले नावाचा अतिशय तज्ज्ञ माणूस या देशामध्ये आला, आणि त्याने या देशाच्या सगळ्या संस्कृतीचा अभ्यास केला आणि नवी एज्युकेशन पॉलिसी आणली 1835 साली. आणि या देशामधली शिक्षण व्यवस्था सुरू झाली. काय परिणाम झाला? पहिल्यांदा या शिक्षणाचा फायदा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी घेतला. ते शिकले आणि आपल्या माळ्याचा धंदा,
विसरून त्यांनी समाजसेवा सुरू केली. त्यांनी पहिल्यांदी स्त्रियांसाठी शाळा काढल्या, त्यांनी पहिल्यांदी महार मांग अस्पृश्य लोकांसाठी शाळा काढल्या. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिलं पाहिजे म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले. काय परिणाम झाला? हा अस्पृश्यांना शिकवतो, शूद्रांना शिकवतो म्हणून त्याला मारायला या ब्राह्मणी लोकांनी माणसं पाठवली त्याच्यावर. पण काय झालं? त्यावेळी सत्ता इंग्रजांची होती, त्याच्यामुळं त्यांना खून करता आला नाही, कारण सत्ता इंग्रजांची होती. आणि फुले जे करतायत ते बरोबर आहे, कारण फुले इंग्रजांना मायबाप सरकार म्हणायचे, इंग्रज लोक त्यांचं ऐकायचे म्हणून त्यांनी इतक्या शाळा काढल्या. न्यायव्यवस्थेत त्यांनी स्वतः खटले लढले. त्यांनी आपल्या सौभाग्यवतीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना शिक्षणाची पहिली स्त्री केलेलं आहे. हे कधी आपल्या लक्षात येईल? त्या बाईचे एवढे हाल केले या लोकांनी, शेण गोळे मारू मारू, पण ते डगमगले नाहीत. आणि त्यांनी सगळ्यात प्रथम शिवाजी महाराजाची समाधी शोधून काढली आणि शिवजयंती उत्सव सुरू केला. या टिळक नावाच्या ब्राह्मणाने काय केलं? स्वतःला लोकमान्य समजतात, आजही स्वतःला हे सगळं समजतात. त्यांनी काय केलं? त्यांनी शिवजयंतीच्या ऐवजी गणपती आला आणि आजही गणपतीचे सोहळे आहे. देशात एवढं अधिकृत आधुनिकीकरण झालं आहे, सगळी व्यवस्था, मेडिकल सायन्स आलेलं आहे. आणि कधीतरी कोणत्या माणसाच्या धडाला कोणत्या जनावराचं मुंडकं लागू शकेल का? हे सिद्ध आहे. आतापर्यंत एकाने तरी केलं आहे का? पण तरी नाही. हत्तीचं डोकं लावलं आणि तो गणपती, आणि आम्ही त्याची आमच्या घरात पूजा करतो, अर्चना करतो. आणि गणेश, त्या गणेशाला यांनी हे केलं. म्हणजे शिवजयंती टाकायसाठी यांनी गणपतीची खोटी गोष्ट आणली आणि तो सगळ्या महाराष्ट्रात गावखेड्यामध्ये घुसवला. आणि या गणपतीची पूजा ब्राह्मणांनी करायची. ब्राह्मणाला तुम्ही दक्षिणा द्यायची, त्याचं सगळं द्यायचं. त्यानं 10 दिवस मस्त गणेशोत्सव साजरा करायचा आणि शिवजयंती मागे पडली. बरं जाऊ द्या, जर महात्मा फुले माळी होते तर महात्मा फुल्यानंतर ज्यांनी सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला, ज्यांनी एवढी सगळी पुस्तकं लिहिली, त्या माळी समाजाने क्रांती करायला पाहिजे होती. कुठे क्रांती केली? एकही नावाला सापडेल असा माळी सापडत नाही की ज्याने महात्मा ज्योतिराव फुल्यांचं कार्य पुढे नेलं. कोणी दिसत नाही. मग बाबासाहेब आंबेडकर आले. बाबासाहेब आंबेडकर आले इंग्रजांच्या राज्यातच, ते शिकले आणि इंग्रज राज्यकर्ते होते म्हणून बाबासाहेब जगातले विद्वान झाले, परदेशात शिकायला गेले, बॅरिस्टर झाले आणि त्यांचा शब्द प्रमाण मानायचे. कारण बाबासाहेब आंबेडकर नावाच्या माणसाने मानवतेचा स्वाभिमान पहिल्यांदी लोकांमध्ये निर्माण केला, आपल्या स्वतःमध्ये निर्माण केला. आणि ते स्वाभिमानाने बोलायचे, सत्य बोलायचे, जे खरं असलं ते सांगायचे आणि इंग्रज अधिकारी ते म्हणायचे. या देशाला स्वातंत्र्याचा इतिहास आपण सगळे लोक सांगतो की स्वातंत्र्य मिळालं, काँग्रेसने मिळवलं आणि सगळ्या लोकांनी मिळवलं. काँग्रेसने आणि या सगळ्या लोकांनी नाही मिळवलं. इंग्रज लोक जे 150 वर्ष राज्य करतात, ज्यांची जगावर अधिसत्ता आहे, ते तुमच्या एवढ्याशा याने 1857च्या बंडाने आणि 1885च्या काँग्रेसच्या स्थापनेमुळे इंग्रज लोक जातील हे शक्य नव्हतं. ते केलं फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या अस्पृश्यांचा, दलितांचा, सर्वहारा लोकांचा, शूद्रांचा, सर्व लोकांचा अभ्यास करून इंग्रज सरकारला सांगितलं की तुम्ही इंग्रजांनी आमच्यावर एवढी गुलामी करू नये, आमच्यावर या ब्राह्मणांनी हजारो वर्ष गुलाम केले आहे, तुम्ही आम्हाला सोडले, पण आता तुम्ही हे गुलामी करू नये, तुम्ही आमच्यावर आर्थिक गुलामी करू नये, तुम्ही आम्हाला मोकळा द्या. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळवलं. या देशाचं संविधान तयार करायचं, बाबासाहेबांनी संविधान तयार केलं, बाबासाहेबांनी संविधान तयार केलं. म्हणून हे सगळे ब्राह्मणवादी लोक आता संविधान खतम केलं पाहिजे हे 1950 पासून सांगत आहेत. 1950 साली ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला अर्पण करण्यासाठी राष्ट्रपतीच्या हातात दिलं, गृहमंत्री तिथं होते. त्यावेळी या देशाचा ब्राह्मणाचा शंकराचार्य म्हणतो की ते संविधान एका दलिताने लिहिलेलं आहे, अस्पृश्याने लिहिलेलं आहे, म्हणून ते आमच्या उपयोगाचं नाही. आणि तेव्हापासून संविधानाचा विरोध, म्हणजे वाचलंही नाही, काहीच नाही, विरोध सुरू. का? तर दलित. कालपर्यंत आजपर्यंत सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही दलित म्हणत आहात, महार म्हणत आहे, अस्पृश्य म्हणत आहे, बौद्ध म्हणत आहे. म्हणजे तुम्ही जाती व्यवस्था त्यांच्यासाठी टिकून ठेवली आणि ब्राह्मण्यवाद कायम वरच्या स्तरावर राहील याची अतिशय पद्धतशीर व्यवस्था केली. मग संविधान तयार झालं. संविधानाने जे कलम दिली त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू अतिशय स्पष्ट होता की या देशामध्ये सगळी माणसं सारखी आहेत, त्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे संधी मिळाली पाहिजे
आणि हा दर्जा मिळवायसाठी त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि कोणत्याही शिक्षणापासून कोणीही माणूस वंचित राहणार नाही, एवढी जबरदस्त कलम ज्या संविधानात दिलेली आहेत त्या कलमांचं आम्ही काय केलं, आमच्या लक्षात सुद्धा आम्ही शिकलो. पण आम्ही शिकलो त्या संविधानातल्या रिझर्वेशनच्या कलमामुळे. 330 ते 342 अशी 13 कलमं आहेत जे अनुसूचित जाती आणि जमातीचे जे हजारो वर्षापासून या ब्राह्मणांनी गुलाम ठेवलेले लोक होते त्यांचा उद्धार व्हावा आणि त्यांनी माणूस म्हणून जगावा आणि सगळ्या लोकांना समानता द्यावी, यासाठी हे नियम होते. आम्ही काय केलं, या संविधानामुळे शिकलेले आम्ही लोक आम्ही जातीवादीच राहिलो ना. आम्हाला अजूनही आमच्या जाती सोडल्या, कारण त्यांनी सोडूच दिल्या नाही. त्यांनी आमच्या डोक्यात भरलाय आणि ते नुसतं आमच्या डोक्यात भरलेलं नाही, ते आमच्यापेक्षा थोडंसं, तू शूद्र आहेस ना मग तू अस्पृश्यापेक्षा वरचा आहे, मग तू यांना कमी लेख. तू शूद्र आहेस ना मग तू क्षत्रिय आहे, तू यांना कमी लेख. या पद्धतीनं ही उतरंड आजपर्यंत पक्की होत आहे आणि या पक्क्या उतरंडीतून आपण कधीही सुटका करू शकत नाही, अशी परिस्थिती आलेली आहे. म्हणजे जाती व्यवस्था पुन्हा कायम केलेली आहे. आणि मला या संबंधात आता अतिशय महत्त्वाचं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिले, सगळे म्हणतात फुले शाहू आंबेडकरी विचार. फुले शाहू आंबेडकरी विचार लोकांना सांगणं ठीक आहे, तुमच्या कृतीत कुठे आहे मला सांगा. 1950 पासून जेवढे रिझर्वेशनमुळे खासदार झाले, जेवढे रिझर्वेशनमुळे आमदार झाले, त्यांनी या जातीसाठी काय केलंय. आता तर अशी अवस्था आहे की ज्या जातीमुळे स्कॉलरशिप मिळते, त्या विद्यार्थ्यांना शिकायचा अधिकार मिळतो, परदेशी शिष्यवृत्ती मिळते, त्या सगळ्या बंद झाल्या ना. त्याचं काय. आणि शिक्षणाचा तर एवढा खळखंडोबा झाला, आता नवीन शिक्षण पद्धती आणली, काही समजायला मार्ग नाही. आता मनुस्मृती वाचणार, त्याच्यात दासबोध वाचणार, त्याच्यात मनाचे श्लोक वाचणार, त्याच्यामध्ये वेदांचं काही वाचणार आणि सगळे हिंदू आणि सगळे गोडवे गाणार. आणि ज्या वयामध्ये ज्या पोरांमध्ये संस्कार दिले जातात आणि लहानपणी दिलेले संस्कार ते मरेपर्यंत कायम राहतात, ते विद्वत्तेने जात नाही. आपण हे पाहिलेलं आहे. माझा मित्र आहे फिजिक्सचा प्राध्यापक. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्राचं पहिलं वचन असतं की जे सत्य आहे तेच मानायचं, असत्याला थारा द्यायचा नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशी म्हण त्या फिजिक्समध्ये लावल्या गेली आहे. त्या फिजिक्सचा प्राध्यापक जो MSc ला फिजिक्स शिकवतो तो माझा मित्र, ज्यावेळी दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जातो आणि तिथे माथा टेकवतो, तो शनिवारी उपवास करतो, त्यावेळी मी त्याला विचारलं, बाबा तू फिजिक्सचा प्राध्यापक आहेस, तुला हे जे थोतांड चालू आहे हे कसं आहे. तो म्हणाला, नाही हे मला माझ्या वाडवडिलांनी दिलेलं आहे, ते मी टाळू शकत नाही. म्हणजे माझ्या वाडवडिलांनी मला जर अस्पृश्य केलं तर मी ते टाळू शकत नाही. म्हणजे मला गुलाम केलं तर मी आयुष्यभर माझ्या वंशपरंपरेने, माझ्या लेकराबाळांनी, माझ्या नातवंडांनी गुलाम राहावं. ही जी संस्कृती आहे, ही संस्कृती या देशातून केव्हा हद्दपार होणार. फिजिक्स शिकलेले एवढे मोठे मोठे लोक जे बहुजन समाजाचे आहे, चला ब्राह्मण असता तर समजू शकलो असतो, ते लोक जर असे वागत असतील तर जाती व्यवस्था कायम राहील. आणि आता त्याचा अनुभव या 2024च्या निवडणुकीत मला इतका प्रकर्षाने आलाय की महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी विचारांच्या, आंबेडकरांच्या नावाच्या 60 पार्ट्या आहेत. 60 रिपब्लिकन पक्ष, 60 बाबासाहेब आंबेडकरांचे पक्ष आणि प्रत्येक पार्टीचा एक एक नेता, स्वतःला अध्यक्ष आणि काय अखिल भारतीय अध्यक्ष. अरे तुमचं मतसंख्या किती आहे, तुमच्या जातीची संख्या किती आहे, तुम्हाला बहुजन समाजाचे लोक मतसुद्धा देत नाहीत हे माहिती असताना तुम्ही आपल्यात एवढ्या फुटा पडता. 60 सगळ्या भारतामध्ये 165 रिपब्लिकन पार्ट्या आहे आणि तुमची सगळी जाती व्यवस्था जर पाहिली, तुमची मतसंख्या जर पाहिली, तुम्ही कधीच येणार नाही ना सत्तेत. आणि नाही मग यांच्याशी युती केली तर तुम्ही सत्तेत येता. केल्या ना युती आम्ही, आपण पाहिलंय ना. दलित समाजाचे रिझर्वेशनमुळे खासदार झालेले लोक आहे ते किती आहे. याचं अतिशय चांगलं उदाहरण, बिभत्स उदाहरण मी तुम्हाला दिलं पाहिजे की अनुसूचित जाती या प्रवर्गातून अमरावतीची एक खासदार निवडून येते आणि ती हनुमान चालीसा आणि हिंदुस्तान में रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा. अरे तू रिझर्वेशन मधून निवडून आली आहे ना, रिझर्वेशनच्या लोकांसाठी काय करताय, काही सुद्धा करत नाही. आणि मोदीजी आले आणि गंमत अशी आहे का मोदी कोण आहे, मोदी कोण आहे हे पाहिलं पाहिजे ना. मोदी स्वतःच्या कास्ट सर्टिफिकेटवर तो ओबीसी लिहितो, घाची मोदी लिहितो, तेली लिहितो, म्हणजे तो ओबीसी आहे. आणि गेले 10 वर्षाच्या इतिहासात त्याने ओबीसी लोकांसाठी काय केलं पहा जरा. एक काही ओबीसीला काहीही सुद्धा दिलं नाही त्या ग्रस्ताने. उलट सगळ्या ओबीसींचा कसा सत्यानाश होईल याचीच रणनीती आखलेली आहे. फक्त खोट्या गोष्टी करायच्या. आणि काय केलंय, ही अतिशय व्यवस्था, सरंजामी व्यवस्था आपण लक्षात घेतली पाहिजे, जी लोकशाहीच्या विरोधात आहे. आज भारताची आर्थिक व्यवस्था जी आहे ती आर्थिक व्यवस्था संपूर्णपणे या देशातल्या भांडवलदारांच्या हातात आहे. त्याच्यावर पहिल्या क्रमांकावर मोदीचा मित्र अदानी आहे, दुसऱ्या क्रमांकावर अंबानी आहे आणि असे 21
भांडवलदार आहेत, ज्यांनी या देशातल्या संपूर्ण पैशाचा विनियोग स्वतःच्या मार्फत जसा चालवायचा तसा चालवलेला आहे. आदिवासींच्या जमिनी काय घेतात, तिथे काय काय करतात, कोणत्या कोणत्या कंपन्या काढतात, त्याच्यात भेसळ करतात, औषधाच्या कंपन्यांमध्ये काय करतात, आणि सगळ्या माणसाचं जीवन दुर्लभ केलेलं आहे. आणि मग त्यावेळी लक्षात येतं मनुस्मृतीचा विचार जो गोळवलकरांच्या पुस्तकामध्ये आहे, त्याच्यात असं म्हटलेलं आहे की या देशातील जनतेला एवढं त्रास द्या, एवढं टॉर्चर करा की त्यांना खायच्यासाठी सुद्धा भीक मागावी लागेल, तरच त्यांच्यावर तुम्हाला राज्य करता येईल. आणि त्यांचं शिक्षण बंदच करा. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आता सगळं संपलेलं आहे. सरकारी शिक्षण बंद, आता महाराष्ट्रातल्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. अरे सरकारी म्हणजे काय, खाजगी जर शाळा आल्या तर काय होईल? आणि आता तर सरकारी शिक्षण, अभ्यासक्रम सरकारी आणि कोचिंग क्लासेस, आणि या कोचिंग क्लासेसमध्ये स्पर्धा परीक्षा, तुम्हाला एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागेल. जी एंट्रन्स एक्झामिनेशन कशाला पाहिजे? अरे तुम्ही तुमच्या 12वीमध्ये जर चांगल्या मार्काने पास झाले तर तुम्ही सिनियरिटीने जा, तुमच्या रिझर्वेशन प्रमाणे जा, पण ते नाही. आता स्पर्धा परीक्षा नवीन घ्या, म्हणजे त्याचं 12वीमध्ये 99% मार्क होऊन काही फायदा नाही, त्याला मिळणार नाही. त्यानं स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे, आणि स्पर्धा परीक्षेसाठी कोचिंगचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यासाठी पैसे भरले पाहिजे. कुठे आहे फुकट शिक्षण? आणि मग जेव्हा असे पैसे भरून तो डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, तो काय करेल? काही लक्षात येत नाही. आणि आता तर स्पर्धा परीक्षा, नीटची परीक्षा झाली आणि त्याच्यामध्ये सगळा गोंधळ. मग लक्षात येतं की हे नीट परीक्षा कोण घेतं? सरकारी यंत्रणा घेते का? खाजगी कंपनीला देऊन टाकली परीक्षा, आणि त्यांना काय आहे? खाजगीच लोक आहेत ते. ज्यांना दिलंय त्यांनी सांगितलं अरे या लोकांचा पेपर द्या, 15 लोकांना देऊन दे बरं विद्यार्थ्यांना पेपर. आणि सगळी परीक्षा पद्धती बोगस करून टाकली, सगळी शिक्षण पद्धती खराब करून टाकली. आणि ज्या देशातलं शिक्षण संपलं जातं त्या देशातील लोक आरामात गुलाम करता येतात. हे नीती मनुस्मृतीची आहे. म्हणून कोणाला बहुजन समाजाला शिकवू नका हे सांगणारी यंत्रणा मनुस्मृतीची आहे. फक्त ब्राह्मणांनाच शिक्षणाचा अधिकार आहे, आपल्या लोकांना नाही. आपण जे शिकत आहोत, हजारो तरुण बेकार आहेत आणि आपण नोकऱ्यांसाठी ललबट करत आहोत. त्यांनी काय केलं? नोकऱ्या खतम केल्या. याच मोदींनी खाजगीकरणामध्ये नोकऱ्या खतम केलेल्या आहेत. आणि तरी तो चांगला माणूस, परमेश्वराचा अवतार. आणि जेव्हा सगळ्या लोकांचा विरोध असतो, ईव्हीएम मशीनला विरोध असतो, तरी ईव्हीएम मशीनला काय करायचं नाही. आणि ज्याला बरोबर जसं पाहिजे तसं ब्राह्मणी व्यवस्था करत आहे. ज्याला संपवायचं त्याच्याशी मैत्री करायची आणि मग त्याला संपवायचं. या देशातील ही व्यवस्था या जोपर्यंत कायम राहील तोपर्यंत जाती व्यवस्था. आणि ही व्यवस्था फुले शाहू आंबेडकरी विचार मोडू शकतो हे त्यांना पक्क माहीत आहे. म्हणून ब्राह्मणांना केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची भीती वाटते. म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचायला लागतात. आता नागपूरला दीक्षाभूमीला काय सुरू आहे? अरे ती जगातलं आता अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे, तिथे काय सुरू केलं आहे? तिथे आता बांधणी सुरू केलेली आहे. हजारो लाखो लोक तिथे येतात. ते कसे राहतील, कुठे राहतील? आणि काही कोणाला मार्ग नाही. समिती आपल्या ताब्यात घेऊन घ्यायची, तिला पैसे देऊन द्यायचे, मोकळं करायचं आणि आपल्या मनात वाटेल तसं करायचं. म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था येत आहे. आणि याच्यापेक्षाही जो या व्यवस्थेला विरोध करेल त्यांच्या आपसात भांडणं लावायची. हे कसं आहे? आणि जो संपवणार नाही, जसं बाळासाहेब आंबेडकर, तो स्वाभिमानाने जगणारा एक माणूस दिसतोय. ठीक आहे ना, त्याच्या चुका असतील हजार, परंतु तो स्वाभिमान सोडला नाही त्या व्यवस्थेने. आणि केवळ तो दलित आहे, केवळ तो बुद्ध आहे म्हणून त्याला येऊ द्यायचं नाही. त्या माणसाने बहुजनांना, वंचितांना घेऊन लढायचं ठरवलंय. वंचित लोक कुठे आहेत? वंचितांना तिकीट दिलं, त्या लोकांना किती मतदान केलं? मी वर्धेचं उदाहरण सांगत आहे. वंचितमध्ये आम्ही कुणबी समाजाच्या माणसाला उभं केलं उमेदवार. कुणबी समाजाची मतं किती पडली त्याला? विचार केला 212च्या पेक्षा जास्त मतं त्याला कुणबी समाजाची नाही, जेव्हा की त्याचे नातेवाईकच 1000 आहेत. त्यांनी सुद्धा त्याला मतदान केलं नाही. आणि मग जे काही 15-16 हजार मत झाले या बुद्ध समाजाच्या 4 लोकांमध्ये डिवाइड केलं गेलं. BSPचा उमेदवार बौद्ध समाजाचा, त्या भारत पक्षाचा उमेदवार बौद्ध समाजाचा, अपक्ष उमेदवार बौद्ध समाजाचा, अपक्ष बाई उमेदवार बौद्ध समाजाची आपसात वाटून घेतले. कसे निवडून येणार? आणि सगळेच्या सगळे दोष बाळासाहेब आंबेडकरांना. का तर बाबासाहेब आंबेडकरांचा हे करतात. आणि आमच्यासारखे विद्वान विचारवंत म्हणतात की नाही त्यांनी युती केली असती तर बरं झालं असतं. अहो युती करणारे जगजीवनराम होते ना, काय झालं त्यांचं? युती करणारे लोक होते ना, मीरा कुमार होते ना, त्यांचं काय केलं? त्यांनी आमच्यासाठी काय केलं? आणि मी तुम्हाला हे सांगितलंच पाहिजे, जाती व्यवस्था किती पक्की झाली आहे. ब्राह्मणी कावाय तुम्हाला समजत नाही. त्यांनी पहिल्यांदा दलित समाजाच्या, अनुसूचित जातीच्या समाजाला राष्ट्रपती केलं. आणि ज्या दिवशी राष्ट्रपती केलं त्याच्यात 5 वर्षाची कारकीर्द आपण तपासून पहा. सगळ्यात जास्त निर्णय जे झाले ते अस्पृश्यांच्या विरुद्ध झाले, दलितांच्या विरुद्ध झाले, शिक्षणात झाले, नोकऱ्यांमध्ये झाले, खाजगीकरणामध्ये झाले. क्रिमिलेअरची अट आणली. हे कोणी केलं?
म्हणजे एखाद्या माणसाला पुढे करायचं आणि तो ज्या जातीचा असेल ती जात प्रचंड गुलाम राहील, इतक्या पद्धतीने तिचं आर्थिक, सामाजिक आणि नोकरीविषयक, शिक्षणविषयक पूर्ण व्यवस्था गाडून टाकायची. तेव्हा संविधान नाही संपत. त्यावेळी लक्षात नाही. आता त्यांनी आदिवासी राष्ट्रपती आणला आणि आदिवासींना एवढं वाटलं की खूप, आणि साऱ्या आदिवासीच्या वनजमिनी, साऱ्या आदिवासींना टॉर्चर करणं सुरू आहे. कोणाच्या तरी राष्ट्रपती आदिवासी आहे आणि तिच्या हातातून या सह्या घ्यायच्या. ही रणनीती या देशातील सामान्य लोकांना केव्हा कळणार? पुन्हा नव्याने पुष्यमित्र शृंगाची राजवट येत आहे. त्यावेळी फक्त राजा होता, आता संविधान आहे. संविधानाने तुम्हाला लोकशाही दिलेली आहे आणि संविधान खतम करण्याच्या नादात आपण वाटतं की हे यांच्यामुळे संविधान. काँग्रेस नाही संविधान वाचलं, काँग्रेसनेच सगळ्यात जास्त संविधानाचा कारावा केलेला आहे, नाहीतर त्यांनी हे केलं नसतं. काँग्रेस आणि बीजेपी हे एकच आहे, कारण ते सरंजाम लोक आहेत. सरंजाम लोक कोणत्याही पक्षात असू दे की त्यांना आपल्या हाताखाली नोकर चाकर लागतात आणि नोकर चाकर नेहमी गुलाम असतात. आता या देशातल्या सामान्य लोकांनी हे ठरवलं पाहिजे की आपण नोकर म्हणून गुलाम राहायचं की माणूस म्हणून स्वाभिमानानं जगायचं. जे बाबासाहेबांचा विचार आहे, जो फुल्यांचा विचार आहे, जो शाहू महाराजांचा विचार आहे. आपण हे केव्हा जगणार? हे केव्हा करणार? नाही तर आता शिकलेले लोक या पद्धतीने आपसात भांडण, आणि कोणीतरी येतं अहो आपण आपसात एक या ना. अरे हे एक येऊ शकत नाहीत, कारण हे लाचार लोक आहेत. रामदास आठवलेला बोलवा, तो म्हणतो मी मी येतो पण मला अध्यक्ष करा. मग म्हणतो नाही प्रकाश आंबेडकरला अध्यक्ष करा आणि मग मी त्याला घेऊन जाईल. हे काय भानगड आहे? एका शहरामध्ये 4-4 रिपब्लिकन पक्षाचे नेते राहतात, एका मोहल्ल्यामध्ये 2-2 रिपब्लिकनचे गट राहतात. काय भानगड आहे? म्हणजे तुम्हाला तुमची जाती व्यवस्था प्रिय आहे, तुम्हाला तुमचं अस्पृश्य राहणं प्रिय आहे, तुम्हाला तुमची गुलामी प्रिय आहे. बाबासाहेब उगाच नाही म्हणाले, त्यांनी खापऱ्या महाराची गोष्ट सांगितली. ती गोष्ट पुन्हा नव्याने इथं आता वेगवेगळ्या स्वरूपात येते आहे. एक खापऱ्या महार दिसला मला समाज कल्याण मंत्री झालेला, आता दुसरा होईल, काही सांगता येत नाही. तेव्हा कृपा करून जर आपण खरंच माणसं आहोत आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे. हा संविधान जे भगवान बुद्धाच्या फिलॉसॉफीवर आधारित आहे, जिथे माणूस म्हणून मला आनंदाने जगता येईल, मला माझं बुद्धी वापरता येईल, माझं कर्तृत्व वापरता येईल आणि मला आनंद. भीक मागे धंदे सुरू केले आपण सगळे, याला एवढं देणार तेवढं देणार. आता पहिली सही केली म्हणे शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे पैसे वाटणार. कशासाठी पैसे वाटणार? फुकट कशाला देता? फुकट देणे हा भिकारीपणाचा हे आहे. तुम्ही त्यांना असं बनवा की त्यांना स्वतःची किंमत कळली पाहिजे आणि स्वतःच्या किमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी पैसा निर्माण केला पाहिजे. या देशाची अर्थव्यवस्था, कोणाला अर्थमंत्री बनवायचं, कोण अर्थनियोजन खातं वापरतं, कोण प्रशासक वापरतं? सारे प्रशासकीय अधिकारी. आता कोणत्याही सरकारी कार्यालयात जा, लाच घेतल्याशिवाय एक काम होत नाही. कुठे आहे लोकशाही? आपण गुलामीकडे जात आहोत मित्र हो. आणि गुलामी ही चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे आहे. तुमचा दलिताचा कोणताही माणूस IAS ऑफिसर असला तरी त्याला तेवढी पॉवर देत नाहीत, त्याला प्रतिष्ठा देतात की बस रे बाबा तू खुर्चीत. पण आम्ही सांगतो तसंच कर. माझे अनेक IAS ऑफिसर्स माझे विद्यार्थी आहे, माझे मित्र आहे, ते जेव्हा माझ्या पुढे येऊन रडतात तेव्हा मला काय करावं वाटत नाही. ही अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीतून मार्ग काढायसाठी आता आपणच जमिनीच्या तळापासून उभं झालं पाहिजे. जेवढे शूद्र आहे त्यांना समजा की आपण इक्वल आहोत. आपण दलित नाही जाऊ, आता आपण दलितत्व सोडून दिलं आहे. संविधानातून दलितत्व शब्द काढून टाकण्यात आलेला आहे, कोर्टाने काढलेला आहे. आता आपण एका कॅटेगरीचे आहोत. आपण आर्थिकरित्या, सामाजिकरित्या, राजकीयरित्या मागासलेले लोक आहोत, शैक्षणिकरित्या मागासलेले लोक आहोत. हे आपल्या 4 गोष्टी पूर्ण करायसाठी आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे. आणि पहिला शब्द ठरवला पाहिजे, हे जे निवडून दिलेले लोक हे मालक नाही आहे, हे आपले लोकप्रतिनिधी आहे, आपले सेवक आहे. त्यांना एवढं पेन्शन, आणि आता 50, 58 वर्ष 60 वर्ष नोकरी करणाऱ्या माणसांना पेन्शन नाही. एक आमदार होतो त्याला आमदारकीची पेन्शन, त्याच्यानंतर खासदार झाला त्याला खासदारकीची पेन्शन. काय भानगड आहे? सरंजामी पद्धतीच सुरू झाली ना. म्हणजे लोकप्रतिनिधी जेव्हा सरंजामदार होतात तेव्हा मग बाप आमदार होतो, खासदार होतो, त्याचा पोरगा आमदार खासदार होतो, चाललं ते सुरू. म्हणजे सरंजाम पद्धती आली, म्हणजे कुठे लोकशाही राहिली? हे केव्हा आपल्या लक्षात येणार? मित्र हो, मी फार पोटतिडकीने बोलत आहे, कारण मी रोज पाहतो आणि मला असं वाटतं की संपलोय आपण, आपली माणुसकी संपली, आपल्याला लाचार व्हावं लागेल. आणि ही लाचारी, आता माझं तर वय झालं आहे, ही लाचारी माझ्या मुलाबाळांना, माझ्या नातवंडांना येऊ नये ना. त्यांच्यासाठी मी काय करतो? जेव्हा माझी पोरं जेव्हा बेकार रस्त्यावर पाहतो आणि ते मोबाईलच्या आणि पानटपरीवर ते खर्रा खाताना पाहतो, तेव्हा मला माझी स्वतःची लाज वाटते. हे मी काय संस्कार दिलेले आहे?
जेव्हा पोरगा शिकतो, नोकरीला लागतो आणि मायबाबाला सोडून देतो, ते रस्त्यावर पडलेले असतात, त्यावेळी मला माझी स्वतःची लाज वाटते की हे काय सुरू आहे. हे संविधानाने शिकवलं, हे मला जगण्याचा अधिकार भगवान बुद्धाने जो सांगितला तो दिला. काय झालंय की मी परदेशातून आलेल्या ब्राह्मणी वर्चस्वाला कायम ते राहील आणि त्यांना कोणाचं स्वैरस्वरूप नाही. त्यांना कोणताही गुन्हा केला तरी तो माफच असतो. आणि ब्राह्मण जर सत्य बोलायला लागला तर ते त्याचा खून करतात. दाभोळकरांचा त्यांनी खून केलेला आहे, हे लक्षात घ्या. ते सोडत नाहीत, त्यांच्या विरोधात वागणाऱ्या कोणालाही सोडत नाहीत. पहिल्यांदा त्याच्याशी मैत्री करतात, जसं त्यांनी शिवसेनेशी मैत्री केली, आता शिवसेना तोडून टाकली. त्यांनी रिपब्लिकन पार्टीवाल्यांशी मैत्री केली, रामदास आठवलेशी मैत्री केली, जोगेंद्र कवाडेशी मैत्री केली, तो मुंबईचा माणूस आहे तो त्याची मैत्री केली, मुंबईचा नेता, आणि संपवून टाकलं. लाचारी केली. लाचार जेव्हा असतो तेव्हा तो गुलाम होतो. त्याच्यातला स्वाभिमान जेव्हा जागा होईल तेव्हाच तो बंड करून उठेल. आता बंड करण्याचीच वेळ आलेली आहे. आणि हे बंड तलवारीने होत नाही, हे बंड माणसांच्या शक्तीने होते, विचारांच्या शक्तीने होते. तुमची विचारशक्ती कुंठित करणारी शिक्षण यंत्रणा त्यांनी आणली, तुमचं स्किल वापरणारी तुमची खराब यंत्रणा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या नोकऱ्यांवर आणलेली आहे. हे आता आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे. रात्र वैराची आहे असा शब्द ऐकला होता, आता दिवस काळ वेळ सगळंच वैराचं आहे असं समजून आपण जागे झालं पाहिजे, अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. जय भीम. आपण मला ऐकलं याबद्दल मी आपले आभार.